बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यातील दौलवडगाव येथील रहिवासी असलेले गोपीनाथ गाडे महाराज यांच्या घरावर काही समाजकंटकांनी हल्ला करत त्यांचे राहते घर संत रोहिदास महाराज अध्ययन केंद्र आणि चप्पलचे दुकान पेटवून दिले होते। या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करून पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याविषयी राहुरी पोलीस स्टेशनला चर्मकार समाज बांधवांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे। 25 फेब्रुवारी 2026 रोजी रात्रीच्या वेळेस दौलवडगाव येथील रहिवासी असलेले गोपीनाथ गाडे महाराज यांच्या गावातील काही समाजकंटकांबरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाले होते आणि या वादामधूनच गाडे यांच्या घरावर हल्ला करत त्यांचे राहते घर संत रोहिदास महाराज अध्ययन केंद्र आणि चप्पलचे दुकान पेटवून देण्यात आले होते। या प्रकरणी तेथील पोलीस स्टेशनला आरोपींविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमधील आरोपींना अद्यापही अटक झाली नसून ते पसार आहेत। या घटनेमध्ये आरोपींना तात्काळ अटक करून गाडे कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन शासनाने आर्थिक मदत करावी यासाठी राहुरी पोलिसांना चर्मकार समाज बांधवांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे। या प्रसंगी चर्मकार विकास संघ जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देवरे, चर्मकार विकास संघ तालुकाध्यक्ष किरण घनदाट, चर्मकार विकास संघ राहुरी तालुका महिला आघाडी अध्यक्ष सुरेखा देवरे, दिलीप अभंग, चर्मकार विकास संघ श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, बाळकृष्ण वाघ, भीमा तेलोरे, राजेंद्र देशमुख, शिवम सरोणे, कैलास वाघमारे, संजय झरेकर, घोलप साहेब, रमेश कांबळे, प्रवीण कांबळे, संतोष कदम, पोपट वाघ, नवनाथ कदम आदी हजर होते। मी बाळासाहेब कांबळे, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दौलवडगाव येथील श्री गोपीनाथ महाराज गाडे यांच्या घराचे 25 फेब्रुवारी रोजी रात्री अज्ञात व्यक्तींकडून समाजकंटकांकडून घर जाळण्यात आले। त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले संत रोहिदास अध्ययन केंद्र आणि त्यांचं असलेलं चप्पलाचं दुकानही त्या आगीच्या भक्षस्थानी घातलं। हा सर्व त्यांनी नियोजनपूर्व आणि जाणीवपूर्वक केलेलं कटकारस्थान आहे। या घटनेतील आरोपी अद्यापर्यंत मोकाट आहेत, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी चर्मकार समाजाच्या वतीने आता राहुरी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आलेली आहे। परंतु या घटनेची जर पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल नाही घेतली तर लवकरच बीड येथील कलेक्टर ऑफिसवर चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय संजयजी खामकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चामुळे जर काही परिस्थिती निर्माण झालीच तर त्यासाठी सर्व प्रशासन जबाबदार राहील आणि या सर्व गोष्टींना टाळण्यासाठी आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी मी सर्व चर्मकार समाजाच्या वतीने करत आहे। विठ्ठल देवरे, चर्मकार विकास संघ जिल्हा अध्यक्ष। आज या ठिकाणी दौलवडगाव तालुका आष्टी जिल्हा इल्हानगर या ठिकाणी आमचे गोपीनाथ गाडे महाराज या ठिकाणी दौलवडगाव या ठिकाणी त्यांच्या घराचं आणि संत गुरु रविदास महाराज अध्ययन या ठिकाणी गावगुंडांनी जाळून खाक केला आहे। तरी त्या जे हे कृत्य केलं त्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि त्यांना त्या प्रशासनाने ते जे घर जाळलं गेलं आणि त्यांचे जे हे कृत्य केलं त्यांना तात्काळ अटक करावा आणि त्यांना जे शासनाने जे घर आणि ते उभारून द्यावा असे मी प्रशासनाला विनंती करतो। एसनाने मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे, राहुरी।